नमस्कार मंडळी. आपलं भविष्य काय असेल या बाबतीत आपण सहसा विचार करतोच बघा. आपलं भविष्यात काय लिहून ठेवलं असेल, आपण कधी मरणार, हे ते. आणि काही लोकांना स्वतःचा हात दाखवून आपल्या भविष्यात काय लिहिले हे जाणून घेण्याची पण इच्छा असते. आता पहा, तुम्ही बाबा वेंगा हे नाव ऐकलंच असेल बघा. जगभरामध्ये कुठे काय घडते, जगभरामध्ये कुठे काय घडणारे, कोणत्या देशावर कोणते संकट येणारे, या सर्व गोष्टीची भविष्यवाणी बाबा वेंगांनी आधीच सांगून ठेवली होती असं देखील मान्यता आहे. आणि त्यानुसार मग वर्तमान काळात ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी बाबा वेंगाच्या भविष्यवाणी सोबत जोडून पाहतात. आणि बाबा वेंगाने असंही सांगितलं होतं की भविष्यामध्ये पृथ्वीवरून मानवजात नष्ट होण्याची शक्यता आहे. आता कधी नष्ट होणार आहे ते पुढचं पुढे पाहू, आपलंच काय खरं नाही ते. तर तुम्हाला हे माहितीये का की नेमक्या कोण आहेत बाबा वेंगा, त्यांचा जन्म कुठला, त्यांचा नेमका इतिहास काय, आणि ते भविष्यवाणी नेमक्या कसे सांगतात. आणि असंही म्हणतात की बाबा वेंगा हे नेत्रहीन आहेत. मग नेत्रहीन असून देखील सुद्धा त्या भविष्यवाणी नेमक्या कशा सांगतात आणि त्यांच्या भविष्यवाणी खरंच खऱ्या ठरतात का? काय आहे त्यामागील तथ्य, काय आहे त्यामागील त्यांचा इतिहास, माहितीये का? नाही ना? मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. बाबा वेंगा यांचे खरे नाव व्हेंजेलिया पांडेवा गुस्तेरोवा. त्या 20व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध आणि रहस्यमय भविष्यवाणी सांगणाऱ्या मानल्या जातात. त्यांचे आयुष्य देखील रहस्यमय घटनांनी भरलेले आहे. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी ऑट्टोमन साम्राज्यातील स्टुमिका या ठिकाणी झाला आणि आज हे ठिकाण उत्तर मॅसेडोनियामध्ये आहे. वेंगाचा जन्म अकाली झाला आणि त्या लहान असतानाच त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या. 12व्या वर्षी त्यांच्यावर खूप मोठे संकट आले. त्या काळी एक मोठे वादळ आले होते आणि या वादळात उडून गेल्यानंतर त्यांचे डोळे वाळूने भरले आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी त्या पूर्णतः अंध झाल्या. आणि पूर्णतः अंध झाल्यानंतर त्यांना भविष्य दिसू लागले असं म्हणलं जातं, कारण की त्या हरवलेल्या वस्तू आणि माणसाविषयी अचूक अशी माहिती देत असत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शेकडो लोक आपले भविष्य जाणून घेण्यासाठी वेंगांकडे जात असत आणि त्यांच्या अचूक अशा भाकितांमुळे त्यांना बाल्कनचा नोस्ट्राडेमस असं देखील म्हटलं जात होतं. 1942 मध्ये बाबा वेंगांचे बल्गेरियन सैनिक दिमितार गुस्तेरोह यांच्याशी लग्न झाले आणि त्यानंतर त्या पेट्रीत शहरात स्थायिक झाल्या. लग्नानंतरही वेंगांचे आयुष्य शांत राहिले नाही. त्यांचा नवरा दारूच्या नशेत आणि आजाराने त्रस्त होता आणि अखेर 1962 मध्ये त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले. आणि त्यानंतर बल्गेरियन सरकारने आणि तेथील वैज्ञानिकांनी वेंगांच्या भविष्यवाणींमध्ये रस दाखवायला सुरुवात केली. त्यांना काही गोष्टी मान्य व्हायला लागल्या आणि त्यानंतर सरकारने बाबा वेंगांना इन्स्टिट्यूट ऑफ सजेस्टोलॉजी या संस्थेमध्ये नोकरी दिली. आता मी म्हणलो होतो की बाबा वेंगा लग्नानंतर पेट्रीज मध्ये आल्या होत्या आणि नवऱ्याच्या निधनानंतरही बाबा वेंगा पेट्रीज मध्ये राहूनच लोकांचे भविष्य सांगू लागल्या. आणि काही कालांतरानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारले जाऊ लागली, म्हणजे पैसे घेतले जाऊ लागले. आणि असं करून त्यांची प्रसिद्धी पूर्ण युरोपभर पसरली. बाबा वेंगांच्या भविष्यवाणी फक्त युरोप पुरत्या मर्यादित नसून पूर्ण जगभर होत्या. त्या जगभरामध्ये कधी काय घडणार आहे हे सर्व सांगायच्या आणि सध्या वर्तमान काळामध्ये कधी काय घडते या सर्व गोष्टी बाबा वेंगांनी सांगितलेल्या भविष्यवाणी सोबत जोडून पाहतात. ते खरं आहे का खोटं आहे या बाबतीत. आणि मग त्यानुसार बाबा वेंगांनी येणाऱ्या काळामध्ये नेमकी कोणती भविष्यवाणी केलेली आहे हे देखील टीव्ही चॅनल सांगतात. आता कोरोनाची महामारी देखील बाबा वेंगाने आधीच सांगून ठेवलेली आहे असं देखील म्हणतात. बाबा वेंगाने 100-200 वर्षापर्यंतच्या नाही तर तब्बल 5079 वर्षापर्यंतच्या भविष्यवाणी सांगून ठेवल्या आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकटे आणि खूप मोठे येणाऱ्या महामारी देखील सांगून ठेवलेल्या आहेत. बाबा वेंगाने असं देखील भाकीत करून ठेवलं होतं की 2025 नंतर युरोपमध्ये खूप मोठा संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती देखील येऊ शकते. आणि त्यांच्या या भविष्यवाणीकडे अजूनही जग पूर्णतः गंभीरपणे बघतं, कारण की काही गोष्टी बाबा वेंगांच्या खऱ्या ठरल्या आहेत. या कारणाने 1990 मध्ये बाबा वेंगांनी सेंट पेटकाला आपला आध्यात्मिक मार्गदर्शक मानले आणि रुपीत गावात एक चर्च बांधले. आणि 11 ऑगस्ट 1996 रोजी स्तनाच्या कर्करोगामुळे बाबा वेंगांचे निधन झाले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या धर्मानुसार त्यांनी उभारलेल्या चर्च समोरच झाले. आणि असं देखील म्हणतात की बाबा वेंगांचा नेमका मृत्यू कधी होणार आहे, कशापासून होणार आहे हे देखील बाबा वेंगांना माहित होतं. बाबा वेंगांचे आयुष्य आणि भाकीत अजूनही लोकांसाठी आणि पूर्ण जगभरासाठी एक कोडच आहे. आता बाबा वेंगांना नेमकं कसं कळत होतं
हे देखील एक प्रकारचं रहस्यच आहे. अहो एवढंच काय तर त्यांच्यावर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत, डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत आणि त्याचप्रमाणे टीव्ही शोज सुद्धा आहेत. रशियामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित एक टीव्ही मालिका सुद्धा सुरू करण्यात आली होती. की मेन मुद्दा हाच की बाबा वेंगांना खरंच भविष्यवाणी कळत होत्या का? त्यामागील नेमकं सायन्स काय आहे? तर ही जर का माहिती आणि हा जर का व्हिडिओ जर का तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त रूपामध्ये जर का कळाला असेल तर लगेचच व्हिडिओ लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून टाका. बाबा वेंगांनी माझ्याबद्दल काय दिले आय डोंट नो. तोपर्यंत भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत गुड बाय.